चला बाउंड्री लाईनच्या पलीकडे या. सर्वांना एक नम्र तुझी विनंती करतोय. चला क्वार्टर फायनलची लढत सध्या आपण पाहत आहोत. टीम सहारा 11-8-1 ठेंबिवली दरम्यान आपण या ठिकाणी सामना पाहणार आहोत. आणि हॅलो हॅलो सामना सुरू होतोय. पहिला चेंडू मात्र पाहू शकेल या ठिकाणी निर्धावन सुरुवात केली गोलंदाज प्रतीक पाटील. आवाज खालच्या रजनीमध्ये आय थिंक प्रतीक पाटीलची अनुपस्थिती होती आणि या सामन्यामध्ये जरूर त्याला आपण पाहतोय. आणि या स्पर्धेसाठी आणि पाहू शकेल श्यामचंद दलवी साहेबांसाठी खांडवलचे युवा उद्योजक पेशाने इंजिनियर सुजित शेठ पाटील यांच्याकडून मात्र शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद सुजित पाटील, आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चला बाउंड्री लाईनचा जे जे जवळ बसले त्यांना विनंती थोडेसे मागे व्हा आपण प्लीज. कोणती कॉन्ट्रोवर्सी आतापर्यंत झाली नाही त्यामुळे प्लीज बाउंड्री लाईन दिसत नाहीये थोडंसं मागे व्हा लवकर, अन्यथा आमचे आयोजक येतील, तुमचा अपमान होऊ शकतो मित्रांनो प्लीज. 4 बॉलची या ठिकाणी पॅनल्टी आहे टीम वनस्पोर्ट जर्मन टेंबोली संघाला. म्हणजे ज्यावेळी धाबांचा पाठलाग होणार त्यावेळी मात्र 4 चेंडू बामण डोंगरी संघाचे गोलंदाज कमी टाकतील याची आपण नोंद घ्या. राईट ना? येस. पुढचा बॉल प्रतीकला आपण पाहतोय, उडवला इकडे लॉंग ऑन ला सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल, चौकार, 4 धावा. हॅलो हॅलो चेक. कडक शॉट, अगदी ओव्हरपिच बॉल आणि लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह अगदी मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू सरळ बॉर्डर लाईनच्या पलीकडे जात असताना 6 धावांसाठी षटकार. चौकार आहे आणि या इथे पारितोषिक येत आहे बामण डोंगरी संघाच्या बॅटरसाठी 6 हॅट्रिक किंवा 4 हॅट्रिक साठी विद्यमान सरपंच ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. आणि सन्माननीय अजित अनिकेतजी भामरे यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राईज. म्हणजे 6 हॅट्रिक किंवा 4 हॅट्रिक साठी तुम्हाला तब्बल 4000 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेच्या वतीनं दिलं जाईल. परंतु इथे सुरुवात प्रतीक पाटीलची चांगल्या प्रमाणे पाहतोय. 5 धाव फलक्यावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. के ऑन साईडला पाहू शकला ठिकाणी एक्झॅक्टली खेळायचं होतं, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र या ठिकाणी अगदी कव्हर पॉईंटला पंच करण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर पाहू शकला एक रिक्सी धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. येस, ॲक्शन रिप्ले मध्ये ते चित्र क्लिअर करत आहेत आपल्याला ग्रामीण टेनिस क्रिकेट.in. कशेलीचे साजन शेठ भुईर डायट फॅन आहेत टेंबवलीचे आणि जरूर त्यांच्या टीमला सध्या शुभेच्छा. संदेश आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 6 धावा धावफलकावरती. पहिले षटक सध्या प्रगतीपथावर असताना प्रतीक पाटील पाटील आपण पाहत आहोत. शेवटचा एक बॉल आहे या षटकातील पहिल्या. शुभम ऑन दी राईट, समोर मिड ऑफला फिल्डर आहेत, मात्र एकही धाव आली नाही आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एक मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळाला संदेश गोंधळीकडून. 6 नाबाद बामण डोंगरी. चांगली सुरुवात या ठिकाणी सहारा 11-8-1 बामण डोंगरी संघ सध्या मात्र पाहू शकला बॅटिंग करतोय आणि पहिल्या षटकामध्ये विदाउट लॉस 6 धाबा फलकावरती या ठिकाणी आपण पाहत आहोत. चांगली सुरुवात प्रतीक पाटील टार्झन ऑफ टेंबिवली. आणि कालच्या रजनीमध्ये आनंदवाडी या टुर्नामेंटमध्ये सुद्धा मात्र प्रतीक पाटील या कमालीचा खेळ मात्र साकार आणि तिथून मात्र थेट लक्षात ट्रॉफीमध्ये त्याचं मात्र येणं ते मित्र म्हणतो की आता मात्र गोलंदाजी आणि त्याचप्रमाणे बॅटिंग ऑर्डर आता मात्र इथे टेंबुलची मजबूत म्हणू शकतो आपण. के नो डाऊट. आणि 4 बॉलची जी पॅनल्टी बसलेली आहे त्यामुळे टेंबोलीला माहिती आता जोर थोडासा जास्त लावावा लागणार आहे, कारण ही मॅच त्यांच्यासाठी 4 बॉल कमी आहेत. त्यामुळे इकडून सुरुवातीपासून जे काही गोलंदाजांनी गोलंदाजी केली आहे 6 धावा धावफलकावरती आहेत. आमचे आयोजक मिस्टर आकाश पाटील आपण त्वरित संपर्क साधायचा आहे.
मिस्टर आकाश पाटील, आपण त्वरित आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. पहिल्या पॉवर प्ले मध्ये सुरुवात प्रतीक पाटीलने चांगल्या प्रमाणे केली आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो यश नांदुरकर. रस्ताभरचा फटका अगदी पंच केला आहे. वेकिन एरिया कुठला क्षेत्राच्या डीप मध्ये नाही आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना 4 धाबांसाठी चौकार. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅकफुटला थांबला होता आणि कव्हर्स मधून सँडीचा बॅट मधून आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. ट्रान्सफर केला शॉट पर्यंत नजर ठेवली. चांगला फटका. पॉवर प्ले आणि इकडे या 4 धावांनी धावसंख्या सध्या डबल फिगर मध्ये 10 वरती आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना सहारा 11 8100 बामण डोंगरी. 10 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकही विकेट्स मात्र इथे गमावलेल्या नाहीये आणि इथे मात्र पाहू शकाल कमी गतीने टाकलेला चेंडू, परंतु लक्ष्यमच्या मात्र बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळतो. वाईटच्या स्वरूपात एक धाव मात्र त्या ठिकाणी यश मात्र खर्च करतोय. क्वार्टर फायनल ही लढत सध्या आपण पाहतो. जो संघ जिंकेल तर मात्र जय हनुमान पोगाची दुसरी सेमीफायनलची लढत खेळणार आहे. तर पोगा संघ आपणही रेडी राहा. प्रत्येक टीमचा जो योगी दादा आपल्याला जो किट पाहायला मिळतोय फार आकर्षक कलर आहेत. चांगली डिझाईन आपल्याला पाहायला मिळते. आय थिंक सावली क्रिएशन यांनी बनवलेल्या आहेत त्या डिझाईन आणि या लक्ष चषकाच्या या पर्वासाठी प्रत्येक टीमला या स्पर्धेच्या लाडक्या आयोजकांच्या वतीने ते किट देखील स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. देखणं आयोजन आहे आणि इथे प्रत्येक जण आवर्जून उपस्थित राहत असताना मागचा जो सामना होता हाय व्होल्टेज होता आणि ज्या पद्धतीने पॅक क्राऊड आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही संघांना चीअर करत असताना मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी होती. 2 धावा झाल्या. ट्रिपलला चान्स घेतली आहे. थोडा उशिराने संदेश धावतोय. धावा मिळणार आहेत. 3 मिळतात आणि 3 धावसंख्या सध्या 14. 14 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदेश गोंदीचा आपण विचार केला तर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 12 धावा निघाला. 7 चेंडू त्याने फेस केला आणि दुसऱ्या बाजूला आपण जर शुभम पाटीलचा विचार केला तर त्याने मात्र 1 चेंडू फेस केला. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एकही धाव मात्र बाहेर निघाली नाहीये. आणि यश नांदुरकर काय जबरदस्त मात्र मागील 2-3 वर्षाचा आपण विचार केला तर मात्र चांगल्या प्रमाणात एक चांगला पॅकेज प्राप्त झाला आहे वनु स्पोर्ट जर्मन टेंबोली संघाला. आणि टेंबोलीची स्पर्धा सुद्धा तुमच्या भेटीस येणार आहे डे नाईटच्या स्वरूपात. येत्या 22 फेब्रुवारी ते दिनांक 25 पर्यंत ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. हो, कमी गतीने टाकलेला चेंडू सरळ चला विकेट किपरच्या हातामध्ये व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि ते मात्र बीट करत असताना शुभम पाटीलला डॉट बॉल. चांगला चेंडू होता. यशला आपण बघतोय या षटकामध्ये ही त्याची बॉलिंग ऍक्शन साइड अँगल आपल्याला दाखवली गेली आणि देन हा जो बॉल पडल्यानंतर फारच लांब गेला आणि इव्हन या बॉलमध्ये बाउन्स नव्हता. इनसाइड आउटला अटेम्प्ट होता शुभम कडून. ती चर्चा संदेशने केलेली आहे. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 14 वरती. पहिल्या षटकामध्ये स्टार्ट भेटल्याने इकडे आतापर्यंत 8 धावा आलेल्या 3 बॉलमध्ये. उडवला एक्स्ट्रा कव्हर आत आहे बॉल त्याचा वरतून चालला गॅप मध्ये पण स्वीपर कव्हरचा फिल्डर फारच वेगाने पोहोचलेत. थ्रो चांगला आहे. धावा 2 आणि 2 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय तो 16 धावा. दुसरं पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण इथे पाहत आहोत आणि 16 धावा फलक्यावरती आहे सध्या आपण इथे एक्झॅक्टली पाहतोय. म्हणजे आतापर्यंत यश नांदुरकरनं तब्बल 10 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये पहिल्या आपण पॉवर प्लेमध्ये प्रतीक पाटीलनं खर्च केल्या होत्या 6. पुन्हा मात्र या ठिकाणी नांदुरकर व उचले घेणारा चेंडू जबरदस्त सरप्राईज डिलिव्हरी सध्या आपण पाहतोय. निर्धावपणे चेंडूची सांगता मात्र आज शुभम पाटील पूर्णपणे मात्र पाहिलं तर स्ट्रगल करतोय कारण आतापर्यंत 4 बॉल तर केल्या 3 डॉट बॉल एकीवरती दुहेरी आणि हा 2 विंडोज मध्ये तुम्ही रिप्ले पाहू शकाल. हा टेलिकास्ट आपण पाहतो के थोडासा बाहेर निघत होता बॉल आणि राईट झाला. दॅट्स वाय इकडे तो बॅटरचा बॅटवरती आला नाही. शुभमला आपण पाहत आहोत. 2 डॉट बॉल यशकडून त्याच्या अगेन्स्ट आतापर्यंत आलेले आहेत आणि या पॉवर प्ले मधला शेवटचा 1 बॉल आणि बाकी आहे. पुन्हा एकदा यश शुभम पाटीलच्या अगेन्स्ट शेवटचा बॉल. पोल करण्यासाठी रेडी होते. बॉल थर्ड कडे चाललाय. संदेश धावतोय. पोहोचला देखील आणि आता ओव्हर थ्रो. संदेश पहिली धाव घेत असताना जवळपास थर्ड मॅनच्या भेटीला गेला होता आणि त्यामुळे डबलला प्रयत्न करता आला नाही. वाईटचा सिग्नल. एक्स्ट्राच्या मिळतात 2. ते धावा मात्र या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे जोडल्या जात आहेत. सहारा 11 8100 बामण डोंगरी संघाचा विचार केला तर विद्यमान सरपंच ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेबांनी हा संघ मात्र या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केला आणि या स्पर्धेमध्ये खेळ चांगला राहिला आहे बामण डोंगरी संघाचा आपण विचार केला तर. आणि त्या मात्र क्वार्टर फायनलमध्ये पाहिलं तर खऱ्या अर्थानं शुभम थोडंसं चाचपडल्या परंतु संदेशनं
चांगला संदेश दिलाय, कारण पाहिलं तर 7 बॉलमध्ये 12 वरती खेळतोय. नेक्स्ट बॉल व पुढे आलाय, पुन्हा मात्र कमी किती टाकलेला चेंडू. जबरदस्त जबरदस्त मात्र या ठिकाणी यश नांदुरकरने मात्र कमबॅक केलाय, कारण पहिल्या चेंडूवरती त्याच्या अगेन चौकार आला होता, परंतु त्याच्यानंतर जबरदस्त मात्र त्या ठिकाणी वापसी करून दाखवली आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा फलक्यावरती विदाउट लॉस. पॉवर प्ले मध्ये ॲव्हरेज स्कोर आहे, कारण दोन्ही षटकं ज्या पद्धतीने आपण बघितली, पेस ऑफ केला होता, स्टेप आउट झाला होता. इकडे गोंधळी पण जमलं नाही, स्टेट बॅटनेस खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्ले मध्ये पहा, बॅटच्या पद्धतीने ड्रॅग झाली पॉपिंग क्रीज मध्ये, आणि ती जर योग्य त्या वेळेला झाली नसती तर काम होतं तमाम. डायरेक्ट हिट फार वेगाने आपल्याला जरूर विकेट कडून देखील पाहायला मिळालं. 2 वर्ष अखेरीस 18 धावा धावफलकावरती आहेत. काही चर्चा केली जाते याच्या, काही दोन्ही टीम्स आहेत, आणि आपण सर बऱ्याच वेळेला पाहतो ISPL मुळे खऱ्या अर्थाने जे काही ग्रामीणचे खेळाडू आहेत ते याच मोठमोठ्या संघांमधून यायचे, त्यामुळे बऱ्याचशा स्पर्धांमध्ये जो काही मोठा पोल आहे तो आपल्याला पाहायला मिळायचा नाही. पण या लक्ष्य चषकाच्या निमित्तानं आपण बरेचसे मोठमोठे संघ ज्या ग्रामीणच्या महासत्ता आहेत त्या जरूर या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळाल्या. वेळ जास्त घेऊ नका प्लीज बोथ हो. टीम्स. निश्चितपणे खऱ्या अर्थानं फल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती करतो की आपण लगेचच फल्डिंग सेट करा. पहिल्या 2 षटकाचा खेळ आपण जरूर इथे पाहिला, 18 धावा फलक्यावरती विदाउट लॉस. आणि यानंतर जो संघ जिंकेल चालू सामन्यातील तो संघ फाईट करेल जे हनुमान पोगावच्या विरोधात. तर आपण विनंती करतोय की आपण रेडी राहा. आणि पहिला संघ ठरलाय स्पर्धेच्या फायनलमध्ये एंट्री करणारा RCC राय संघ. या संघाला आपण पाहिलं तर कोंढेरी गावचे उद्योजक सन्माननीय जितूजी केणे आणि सन्माननीय नरेशजी गायकर याने मात्र संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केला. आणि त्या एकाच मॅच मध्ये योगी सर आपल्याला दोन्ही संघांच्या प्रेक्षकांचंही सेलिब्रेशन पाहायला मिळालं. आणि खऱ्या अर्थाने जर मैदानावरती आपण जर पाहिलं की तर मात्र जागाही शिल्लक नव्हती, एवढ्या प्रचंड गर्दी प्रेक्षकांची मात्र त्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. आणि ग्रामीण क्रिकेट यासाठी ओळखलं जातं, पैशासाठी नाही तर ते गावासाठी खेळलं जातं. आणि प्रत्येक कोणकर असेल अथवा रायाकर जरूर उपस्थित होते, परंतु आज कोणकर करायला मात्र झोप लागणार नाहीये. ओ क्लीन बॉल्ड, ज्या विकेटची आवश्यकता होती वनुस्फोट जे हनुमान टेंबोली संघाला ती विकेट वेदांत पाटील मात्र पहिल्या चेंडूमध्ये प्राप्त करून दिली. कालच्या रणजीत आपण विचार केला तर मात्र वेदांत पाटीलने मात्र गोलंदाजीमध्ये पुढे कालची रात्र गाजवली, परंतु आता मात्र या मॅचमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती त्याला मात्र बोलवलं आहे. ही सुद्धा एक वेगळी रणनीती टेंबोलीकरांची. ॲक्शन रिप्ले लेफ्ट आर्ममध्ये विकेटने वेदांत येत होते, दोन्ही लेफ्टी बॅटर आहेत. आणि आताचा जो शुभम आपल्याला पाहायला मिळाला, बॉल किती आत आलाय पा विथ द अँगल, आणि थेट तो यस्टॅन वरती आला. 18ला पहिली विकेट आली, शुभमची विकेट. आणि सिनियर प्लेअर या टीमच्या मैदानाच्या आतमध्ये आले भानुदास मात्रे, स्लॉग हिटर आहेत, मधल्या फळीचा आक्रमक बॅटर आहेत. या मॅच मध्ये थोडासा क्रम लवकर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. वॉट डिलिव्हरी, अगदी त्यांच्या रोखाना मात्र चेंडू हाताला, आणि त्या चेंडूला मात्र कुठल्या प्रमाणे मात्र सन्मान देऊ शकला नाहीये शुभम पाटील. आणि शुभमचा स्ट्रगल जो होता तो मात्र इथे संपन्न झाला. फक्त 2 धाबाचं योगदान दिलं, 5 चेंडूत मात्र त्याने फेस केले. न्यू बॅटर भानुदास मात्रे फॉरफिटली ऑलराऊंडर. काल सुद्धा पाहिलं आपण भानुदासनं विकेट हॅट्रिक कंप्लीट केली होती स्पर्धेमध्ये, परंतु आज एज अ बॅटर म्हणून त्याला मात्र प्रमोशन दिला, 3ऱ्या क्रमांकावरती आलाय 1 डाऊन पोझिशनला. हा क्रमांक फार महत्त्वपूर्ण असतो एखाद्या टीमचा आपण विचार केला तर, की ज्याप्रमाणे मॅचची सिच्युएशन आहे त्या अनुषंगाने तुम्हाला खेळ दाखवणं गरजेचं आहे. नो डाऊट. आणि त्यांचा सलामीवीर तकदीर देखील ॲब्सेंट आहे, त्यासोबत इंडियन स्टेट प्रीमियर लीग सीझन 3च्या कॉन्ट्रॅक्टमुळे आर्यनही नाहीये. शॉर्ट बॉल ऑन साइड लवकर करण्यात आला, स्क्वेअर लेगने धाव ठोकली, फार वेगाने बॉलच्या लाईन मध्ये आलाय, गुड फिल्डिंग, स्टॉप केलंय, थ्रो करतील धावा. तोपर्यंत भानुदास आणि संदेश कडून 2 पाहायला मिळाले, आणि 2 धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वरती. मंदार होते त्या ठिकाणी, मंदार गोराटकर. पुन्हा तुम्ही ॲक्शन रिप्ले पाहू शकाल ऑन स्क्रीन वरती. वेलकम रामकृष्णजी काकडे आणि मिस्टर संतोषजी पाटील, हे आपल्या पाड्याचे लेजेंडरी आहेत. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आपलं सरचे स्वागत असेल. आणि पहा हे दृश्य, वॉट फिल्डिंग. या स्पर्धेमध्ये मोठमोठे खेळाडू असतील, उद्योगपती असतील. ओ वॉट अ शॉट, वॉट अ शॉट, थोडासा थांबलाय आणि देन इकडे डिस्पॅच केलं बॉलला बॅकवर्ड पॉइंट मधून चौकार. कडक कडक शॉट. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. वेदांत पाटील जसा आला आणि जेवढ्या वेगाने चेंडू मात्र त्याने हाताळला आहे त्यापेक्षा अधिक वेगाने मात्र चेंडूला अगदी बॉर्डर लाईनच्या पलीकडे पाठवला, अगदी कव्हर पॉइंटला स्लाइस करत असताना भानुदासच्या बाटमधून निघणारा हा पहिला चौकार. दरम्यान सावधकरचे युवा उद्योजक गौरव पाटील यांच्याकडून बामण डोंगरी संघासाठी शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद गौरव पाटील, आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. हो आता मात्र ऑन साईडला टर्न केलाय
परत मध्ये प्रोडक्शन पाहतोय सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. आदित्य भोईर पाहतोय आपण त्या ठिकाणी. खूपच वेगाने बॉलवरती आलो होते, असं वाटलं फर्स्ट लुक मध्ये बॉल त्यांना बीट करून जातोय की काय, पण त्या एकाच ऍक्शनने बॉलला उचलून थ्रो केलं. एकच धाव. हे जे काही आपल्याला ग्रामीण संघ देखील जरी असले तरी प्रोफेशनल खेळाडू आहेत जे व्यावसायिक क्रिकेट खेळतात, आणि ह्या टीम्स त्या ग्रामीण नाहीये फक्त, खरं तर त्या व्यावसायिक देखील आहेत. कारण फार दूर दूरवरचा प्रवास ठाणे, रायगड, पालघर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये ते सातत्यानं प्रवास करत मोठमोठ्या ग्रामीणच्या स्पर्धा खेळत आलेले आहेत. डबलला चान्स घेतल्या, पुन्हा आदित्य स्ट्रायकिंग एंडा थ्रो आला आणि त्यामध्ये संदेश आला. 2 धावा. जबरदस्त जबरदस्त मात्र दोघांमध्ये तालमेल पाहिला. अगदी या चित्त्याची सप्लाय पाहिली आपण. रनाचा वेग आणि दोघांमध्ये या स्पेशली कॉलिंग ला जबाब पाहिला. आणि पहा फेकीचा मात्र लाच जबाब केली होती आदित्य भोईरना, परंतु योग्य वेळेवरती दोन्ही बॅटर आपापल्या कॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले गेले. ऍक्शन रिप्ले पहा. प्रतीक पाटील चेंडूला मात्र कलेक्शन करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू हातातून निसटला आणि त्यामुळे मात्र बॅटरला संधी मिळाली. शेवटचा बॉल उडवायचा होता, बॉल आत लागला, बॅटच्या स्क्वेअरकडे चालला. पुन्हा आदित्य आहे. इथे डबलला आता चान्स भेटणार नाही. वा, चांगली फिल्डिंग झाले. आणि जेव्हा जेव्हा असे संघ आपल्याला समोरासमोर पाहायला मिळतात, एकाच कॅलिबरचे कॉम्पिटिटिव्ह प्लेअर आपल्याला पाहायला मिळतात, तेव्हा क्रिकेटचा स्टँडर्ड खऱ्या अर्थानं आपण पाहत असतो. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 28ला 1 सध्याची स्थिती बॅटिंग करत असताना. सहारा 11 8-1 0-0 बामणडोंगरी. आणि बामणडोंगरी संघासाठी के के आपण जर पाहिलं तर अगदी जमेची बाजू काय असेल तर मात्र त्यांना 4 चेंडू कमी मिळणार आहेत. आणि याकडे सुद्धा मात्र त्यांना लक्ष द्यावं लागेल की एक्झॅक्टली पॅनल्टी वनस्पत टेंबोली संघाला मात्र लागलेली आहे. म्हणजे त्यांना मात्र 4 चेंडू कमी टाकायचे आहेत दुसऱ्या इनिंगमध्ये. हा एक प्लस पॉईंट आपण म्हणू शकतोय. परंतु येस, नो डाऊट. जी 4 बॉलची पॅनल्टी आहे, शेवटच्या षटकाचे फक्त 2च बॉल टाकले जातील. हो जरूर. आणि या मात्र पोहोचवणं गरजेचं आहे, कारण कुशल मॅच आहे. काही जे रूल्स आहेत ते मात्र रूल्स तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचे आहेत. 3 ओव्हरचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. 28 धावा फलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात 15 वरती खेळतो संदेश गोंदले. आणि भारतवर्ष मात्र खेळतोय 7 या धावसंख्येवरती. 3 चेंडू त्याने मात्र फेस केले. हो, चांगला चेंडू करता प्रयत्न आणि स्वतःला वाचवला. प्रतीक पाटील दुसऱ्या स्पेलमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या स्पेलमध्ये पॉवर प्लेमध्ये जबरदस्त सुरुवात केली होती, फक्त 6 धावा खर्च केले होते आणि इथे मात्र निर्धावाने सुरुवात करतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये ऑफ स्टंपचा हलका बाहेर गेला, पुन्हा थोडासा मागे आला, प्रतीकने फॉलो केलं आणि खोलात टाकले बॉलला. बॅटचा चेहरा उघडूच दिला नाही संदेश गोंधळीला. वन्स अगेन प्रतीक पाटील. शॉर्ट बॉल होता, कट केला का, बसला फिल्डर आहे, चान्स असेल. 9 सेकंडला थ्रो तर आला. डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित अंपायर्सला प्रश्न विचारण्यात आले असते. धावली 1 सिंगलने, स्कोर 29. परंतु आतापर्यंत या ठिकाणी प्रत्येक बॅटरला मात्र थांबवलंय गोलंदाजाचा आपण जर विचार केला तर. कारण एवढ्या मोठ्या आपण जर विचार जर केला तर खुल्या मर्जीने मात्र फलंदाज खेळू दिलं नाहीये. चांगली लाईन मात्र मेंटेन केलेली आहे. कोणती धावा जरूर फलकावरती पाहायला मिळतात, परंतु 3.2 ओव्हरचा खेळ मात्र इथे संपन्न झालाय. आणि प्रत्येक पाठी दुसऱ्या स्पेलमध्ये मात्र चांगली कामगिरी करतोय. हो, इथे मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न केला आहे भानुदास म्हात्रेनं, परंतु चेंडूचा लागली संत गतीने मिडविकेटचा फिल्डर चेंडूवरती झेपावतोय. तो परत मात्र सिंगल धाव पुन्हा इथे जोडली गेली. हा अग्रेसिव्ह बॅटर आहे आणि तो त्याच्या नॅचरल गेम साठीच पुढे जात त्याच्या पद्धतीने त्याने प्रतीकच्या अगेन्स्ट या बॉलवरती अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय. 8 वरती तो नॉट आउट खेळतोय, संदेश 16 वरती खेळत आहे. 30 वरती बामणडोंगरीचा धाव फलक आहे, पण मी म्हणेन या धावा तितक्याही नाही आहेत. हो, आणि इथून मात्र कुठेतरी आक्रमणाला सुरुवात करावी लागेल. या अनुषंगाने समोरचा संघ आपण पाहतो की अगदी खोलवर त्याची बॅटिंग लाईनअप आहे. किमान तुम्हाला 50-60 पर्यंत जरूर पाहावं लागेल. प्रयत्न करतात, बॅटची लिडिंग आहे, चेंडू हवेत, विकेट कीपर नॉट शॉट फाईन लेग, चेंडूच्या खाली पोहोचलाय. नो मिस्टेक, वेदांत पाटील जबरदस्त झेल पकडला आणि त्या ठिकाणी फलंदाज बाद झाला मिस्टर संदेश गोंदली. कॅच तर जरूर वेदांची होती नो डाऊट, पण विकेट किपरने इकडे चूक केली होती, कारण ते कॅचसाठी धावले होते. जरी कॅच ड्रॉप झाले असते वेदांकडून तरी मात्र इकडे जे काय ऐकावं लागलं असतं ते विकेट किपरला लागलं असतं. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पहा, अगोदर जर कॉल दिला असता तर
इट्स ओके, बट शेवटी ते धावून थांबले, हात बाजूला केले आणि वेदांतने कॅच पकडली. त्यानंतर दोघेही काहीतरी बोलत होते. काय जे घडलं दोघांमध्ये. नाही हेच झालं असेल की वेदाने सांगितलं की क्या यार क्या कर रहा है. हे दृश्य पहा. हो हो, शेवटच्या मनात ज्याप्रमाणे एखादी शॉक लागते त्यावेळी आपण जसं पाठीमागे येतो त्या अनुषंगाने परेश गोराडकर पाठीमागे गेला आणि अखेर विकेटची मात्र त्या ठिकाणी खुराक प्राप्त केली प्रतीक शेवटी पाटीलनं. येस, शेवटी त्यांना कॅच पाहिजे होती. कोणी पकडू दे. अंत भला तो सब भला. विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. क्रिश मात्रे. 30-2 या षटकातील 2 बॉल बाकी आहेत. चांगली बॉलिंग सेकंड स्पेल मध्ये प्रतीक पाटील. याच कृष्ण कालची रजनी मात्र गाजवली आणि फटका सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे पाहतोय. खोदून काढला अगदी त्याला मिड विकेटला. पाटील अर्थात मनीष पाटील चेंडूवरती या ठिकाणी झेपावत असताना सिंगल धाव मात्र फक्त त्या ठिकाणी पूर्ण केले की 31 धावा फटक्यावरती सध्या आपण पाहतोय. काय गोलंदाजी केलेले प्रतीकने. 2 षटकांच्या स्पेलमध्ये आतापर्यंत योगी सर आपण पाहतोय 11 बॉल त्याने टाकलेत. एक विकेट काढली आहे जी महत्वपूर्ण होती संदेश गोंधळीची. आणि 90 धावा पॉवर प्ले मध्ये तर फक्त 6 केल्या होत्या फर्स्ट ओव्हर मध्ये. म्हणजे किती इम्पॉर्टंट खेळाडू आहे टेंबुली संघासाठी प्रतीक पाटील याचं प्रत्यक्ष उदाहरण तो देत असताना. टार्झन ऑफ टेंबवली विथ द बॅट विथ द बॉल. या मॅच मध्ये ती गरज होती कारण 4 बॉलची पॅनल्टी देखील त्यांना लागली. शेवटचा बॉल आहे. भानुदास खोललेत स्टंप. त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज बाद. काही चेंडूची मात्र हाताले परफेक्टली यॉर्कर रिव्हर्सचा फटका मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न भानुदास मात्रेने केला परंतु चेंडू बाट मध्ये मात्र कुठला संपर्क नाहीये. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. फॉरफिटली 2 पायांच्या मधून चेंडू मात्र फरार झाला आहे आणि जाऊन मात्र इष्टांवरती धडकलाय आणि मामन डोंगरी संघाने मात्र या ठिकाणी गमावली तिसरी सफलता. ऍक्शन रिप्ले स्विच केलं होतं भानुदासने मात्र जमलं नाही. लाईन मिस गेली आणि थेट बॉल यष्टांवरती आदळलाय. या क्षणाला भानुदास मैदानाच्या आतमध्ये असणं त्याच्या बॅटमधून धाव्यानं गरजेचं होतं. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा फक्त 31. विकेट 3 पडलेले आहेत. 4-11 8100 बामन डोंगरी. आणि खऱ्या अर्थानं प्रतीक पाटील आम्हाला तेजस भोरीची आठवण करून दिली कारण सुरुवातीला तेजस भोरी सुद्धा मात्र अशाच प्रकारचे चेंडू हाताळायचा आणि मला आज आज कल्याण डोंबिवली संघाच्या माध्यमातून तो खेळला गेला परंतु त्याला स्पेल मात्र मिळाला नाहीये. हा क्षण रिप्ले पहा. ओहो No, 2 योगी पायांच्या सर. मधून. योगी सर खऱ्या अर्थानं स्पेल त्याला मिळाला असता लास्ट ओव्हर मध्ये पण सराव नाही त्याचा. मी जरूर त्याच्याशी त्या गोष्टीबद्दल चर्चा केली जेव्हा मॅच कंप्लीट झाली होती की तेजस तू शेवटचं षटक का टाकलं नाही. बिकॉज प्रणित अष्टपैलू इवन मी म्हणेन या मॅच एक्झिबिशन मॅच मध्ये तेजसची बॉलिंग बनत होते. कॅप्टनलाही माहित होतं आणि कॅप्टनने जरूर ती चर्चा देखील त्याला केली पण त्याने नकार दिला आणि त्यामुळे कुठेतरी प्रणितला ते षटक भेटलं. सराव नाहीये कारण स्वतःचा व्यवसाय सांभाळतोय आणि जेव्हा जेव्हा कोणत्या व्यवसायामध्ये स्वतः मालक राबतो तो व्यवसाय आपण यशाच्या शिखरापर्यंत पोहोचत असताना पाहिलाय. चल हरकत नाही होतो ते चांगल्यासाठी होतोय. के हेच आता मात्र म्हणू शकतो कारण तो सामना मात्र जिंकला भिवंडी घराणी. आता त्याच्यावरती जास्त चर्चा करून आता मात्र काही फायदा नाही. ओ हो 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 कमी गतीने टाकलेला चेंडू परत ऑफ स्टंपच्या बाहेर चालला आणि पंचाचा मात्र इथे वाईटचा इशारा पाहायला मिळतोय आणि या सिंगलच्या वतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 32 वरती. चांगला खेळ केला आणि खास करून कल्याण डोंबिवली त्यासोबत भिवंडी या दोन्ही संघांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त यंगस्टर पाहायला मिळाले. आणि म्हणजे म्हणू शकतो की आता मात्र ठाणे जिल्ह्यामध्ये यंगस्टर घडत आहेत. कल्याण डोंबिवली असेल भिवंडी असेल या विभागातून चांगले स्टार खेळून घडत आहेत. ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे के. डिपिंग फुल टॉस हा जो बॉल येस नो डाऊट अभिमानाची बात जरूर आहे योगी सर. मात्र इकडे या मॅच मध्ये सध्या जी काही गोलंदाजी होते त्यांना माहिती आहे 4 बॉलची पॅनल्टी आहे. जोर लावलाय आणि जबरदस्त बॉलिंग या बॉलिंग रेटने आतापर्यंत केली आहे. 32 वरती थांबवलंय. बॉल बाकी अजूनही 5. मोनिश पाटील ओहो पुन्हा मात्र पावसाच्या एस्टाच्या रोखण्याचा चेंडू हाताला फटका हवेत केलाय. शत्रशेक पोहोचतायत तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी या पूर्ण करण्याची संधी निर्माण झाली. आपण जर या इनिंगचा विचार केला तर संदेश गोंदीच्या बॅटमधून 2 चौकार निघाली आणि त्यानंतर भानुदास मात्रेच्या बॅटमधून 1 चौकार निघाला परंतु त्याच्यानंतर कुठल्याही फलंदाजाला सीमारेषा मात्र या ठिकाणी ओलांडता आली नाही. 34 आणि मात्र इथून 4 बॉल शिल्लक. पुढचा बॉल मोनिश फिरवलाय. बॅट स्विंग जबरदस्त आहे. जसा बॅट वरती तसा एंट्री गेट वरती षटकार. क्रिस का गाना सुनोगे सध्या ट्रेनिंग सुरू आहे परंतु आता इथे मात्र म्हणावं लागेल क्रिस की बल्लेबाजी देखोगे आप. नहीं, क्रिस का गाना हम सुनेंगे तो वहां से वर्दी वाले आएंगे. नहीं नहीं ये तो हम नहीं कह सकते क्योंकि अपने नहीं. पीछे या श्यामचंद दलवी है. नाही जरूर या सर्व गोष्टी आल्यात पण शासनाच्या नियमांचं पालन देखील आपल्याला करावं लागतं बिकॉज एक्झाम देखील
सुरत ऑन साइडला ब्लाइंड स्ट्रोक आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये सापडलेत. चेंडूवरची नजर क्रीजची जरूर अटली होती, पण बॅटचा फ्लो जो होता आणि त्या बॅटचा फ्लोने बॉलला पाठवलं देखील होतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सोमने जबरदस्त कॅच पकडली आहे. क्रीजचा डाव संपलाय 40-4. 5 बॉल खेळला आणि 9 धाबांची आपल्या संघाला मात्र त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात योगदान दिलं. परंतु हा झेल पहा, कमालीचा झेल बघायला अगदी फ्लॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला की वेळ असं वाटलं होतं की मात्र अगदी चेंडू स्क्वेअर लेगच्या पलीकडे जाईल. परंतु या ठिकाणी ओहो, सोहमनं स्वतःला स्टेज केलं, एका पायावरती पूर्णपणे संतुलन दाखवलं, बॅलन्स दाखवलं आणि अगदी आपल्या उंजलीमध्ये मात्र चेंडू त्याने कैद केलाय. वॉटर फिल्डिंग मात्र जीत खोत आलाय 6व्या क्रमांकावरती. पुन्हा मात्र ऍक्शन रिप्ले पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा आणि शेवटी असंच वाटलं की तो एक पाय वरती करत असताना बांगडा करत होता. हो आणि पाठीमागे प्रेक्षक पहा, ते सुद्धा मात्र अचंबित राहिले. नो डाऊट कॅचेस तशी पकडली तिकडे. नवीन बॅटर मैदानात आतमध्ये आले जीत खोत. आर्चर हेलिकॉप्टर आहे लॉंग ऑन कडे, फील्ड थोडासा लेट स्टार्ट पण चांगली फिल्डिंग, थ्रो देखील चांगला आहे. एकच जा वा. मनीष पाटील वाह, मोनिश पाटील गोलंदाजी करतो आणि त्याला मात्र त्याचे बंधुराज मनीष पाटील ओ हो बाउन्स वरती मात्र पाक दी जम्प केली. हा उडता मनीष पाटील पाहायला मिळतोय आणि इथे मात्र पाहू शकेल या ठिकाणी 5 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. चला 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी फलकावरती 41 धावा लागल्या गेल्या. 42चं लक्ष समोर असेल वणू स्पोर्ट जर्मन टेंबोली संघासमोर. आणि सध्या आपण पाहू शकला या ठिकाणी बॅटिंग गार्ड भानुदास म्हात्रेच्या बॅटमधून पाहिल्या आपण 8 धाबा. संदेश गोंदीने सुरुवात चांगली केली 16 धाबा त्याच्या बॅटमधून पाहिल्या. क्रिश म्हात्रेच्या बॅटमधून पाहिल्या आपण 9 धाबा. शुभम पाटीलच्या बॅटमधून पाहिल्या आपण 2 धाबा. जीत खोतनं 1 धाव मात्र जोडली आणि संदेश पाटील शून्यावरती नॉट आउट राहिलाय. तर आता मात्र स्कोरिंग मध्ये थोडंसं आपण या ठिकाणी करेक्शन करतोय, कारण जो पहिला वाईट दिला तो वाईट नाही तर डॉट बॉल आहे. म्हणजे बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू मात्र हाताले होते मोनिश पाटीलनं. आणि फलकावरती धावसंख्या आपण पाहिलं तर या ठिकाणी एक्झॅक्टली 40 धाबा म्हणजे लक्ष असेल 41 धावांचं. हा आणि हा जो डाव आहे तो फक्त 4.2 ओव्हरचा असेल, म्हणजे 26 बॉलचाच डाव आहे. 26 बॉल मध्ये तुम्हाला 41 चेस करावे लागणार आहेत. लास्ट ओव्हरचे 4 बॉल कमी असतील. यस, कारण ही पॅनल्टी आहे. आणि त्या मात्र या धावाचा आता पाठला कशामध्ये केला जाईल हे त्या मात्र ऐकवण्यासाठी आमचे दोन्ही सहकारी समालोचक सिद्धिक भावे सर आणि समीर ठाकरे आता मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील. धन्यवाद योगी, धन्यवाद करण कालन. देखिए, फिल्मों में विद्या बालन जितनी मशहूर है, कमेंट्री में करण कालन. वेलकम बैक. आइए दोस्तों, लौट चलते हैं लक्ष्य चषक की अद्भुत दुनिया में. 41 की चुनौती है टीम वनू 11 टेम्बोली को. मेरे साथ समीर ठाकरे ड्रीम वॉइस कमेंट्री में जुड़ते हुए. समीर 41 बनाने हैं लेकिन 4.2 ओवर में. Yes, thank you so much, Siddiq Babe sir. Thank you so much, Karan Karan and Yogi Patil sir. वेलकम बैक. दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए. प्रतीक पाटिल इस सीजन में बहुत अच्छे टच में है, लेकिन ओपन करने के लिए मेरे ख्याल से वीरेश पाटिल विकेट कीपर बैट्समैन और टार्जन ऑफ टेम्बोली प्रतीक पाटिल.
समीर, आपको लगता नहीं कि जो मैंडेटरी ओवर्स हैं पहले दो, वो बहुत इंपॉर्टेंट रहेंगे इस मैच के लिए? गेंदबाजी में आदित्य पाटिल को लगाया गया है। ब्राह्मण बामन डोंगरी के सबसे अच्छे गेंदबाज आदित्य पाटिल खारी एंड से आते हुए सामना करेंगे टार्जन प्रतीक पाटिल। पहली गेंद लेट खेला, लेट कट, फ्लाय स्लिप में 1 रन। पहिल्याच बॉलवर सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केले आणि आता विरेश ज्याच्यासाठी ही स्पर्धा खूप चांगली राहिली आहे, तो आता स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला बघायला मिळेल. 41 लक्ष आहे, परंतु 4.2 ओव्हर्समध्ये तुम्हाला ते लक्ष कंप्लीट करायचं आहे. लेट रिपोर्टिंगची 4 बॉलची पेनल्टी टेंबोली संघाला या ठिकाणी लागलेली आहे. बिल्कुल, पावर प्ले बहुत इंपॉर्टेंट रहेगा। जो 2 पावर प्ले के ओवर हैं, वीरेश पाटिल विकेट कीपर बैट्समैन है। टेंबोली कर्स का शो देखना ना भूलिए। 21 तारीख से 25 तारीख तक 48 टीमों का घमसान और रुक कर आई, ये खासियत है आदित्य पाटिल की। आणि काल देखील या आदित्य पाटीलनं काय गोलंदाजी केली. विशेष म्हणजे खांबालपाड्याच्या विपक्षामध्ये कालच्या रजनीमधील जो शेवटचा सामना होता, तेथे जबरदस्त बॉलिंग आपल्याला आदित्य पाटीलच्या माध्यमातून बघायला मिळाली होती. आदित्य पाटिल अंतिम रात्र तुम्ही पाहतायत. लक्ष्य चषक देवरुंग या स्पर्धेमधील ही शेवटची रात्र आहे आणि कोण होणार विजेता या पर्वाचा, या चषकाचा. देखिए, पावर प्ले तोड़ने में प्रतीक पाटिल बहुत माहिर बल्लेबाज हैं। आदित्य पाटिल सामने की ओर से आते हुए विरेश को खींच के मारा है, पुल है, पावरफुल, पहले बाउंस पे 4 रन। क्लासिकल हा फटका होता. टायमिंग अतिशय सुंदर आपल्याला बघायला मिळाल्या फटक्यामागे आणि मिडविकेटच्या दिशेनं पुलचा फटका बघायला मिळतोय. 4 धावा. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आहे. विरेश पाटीलसाठी स्पर्धा चांगली राहिली आहे आणि त्याच्या बॅटमधून चांगले रन्स तुम्हाला बघायला मिळालेत. आज चौकार आपण पाहतोय. काफी हाफ ट्रैकर गेंद थी और इस तरह की गेंद समीर जब बल्लेबाज को नजर आती है तो उसके आंखों की चमक बढ़ जाती है। पांच पे पहुंचा स्कोर। आदित्य पाटिल तेज गेंद, रिवर्स खेलने की कोशिश, बल्ले के अंदर लगी। ओ माय गॉड, इस विकेट कीपर ने तो बचपन में गोटियां ही नहीं खेली। सहज सोपा आहे. तिघांनी चान्स गमावलाय. पा अगदी सुसाट निघाले होते दोन्ही बॅटर आणि त्याच्यानंतर बॅटर भरपूर पुढे आला होता. खूपच संधी होती विकेट कीपरसाठी, मात्र तिन्ही स्टंप दिसून असताना देखील निशाणा मात्र साधता आलेला नाहीये. होता है, विकेट कीपर ने कर दिया तरास डोक्याला आणि मलम पायाला। 5 रन बिना कोई विकेट के। सराहना करनी होंगी अल्पेश गायकवाड़ की, लगातार पूरी रात बेदाग स्कोरिंग। बैकफुट पे गए, कट किया है, पॉइंट पे खिलाड़ी। अब की बार जब तक थ्रो पहुंचता, तेज कदमों से 1 रन पूरा किया। रन के लिए हिरन बन गए प्रतीक पाटिल। नाही, थोडंसं त्यानंतर रिअलाइज त्याला झालंय, पण बघूया त्याचं रिॲक्शन. तेजसनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि ओ हो हो डिरेक्ट हिट लागतोय, तर प्रतीक पाटील विकेट धोक्यात होते आणि जशी धाव पूर्ण केली त्याला रिअलाइज झालं की 2 वेळा चुका झाल्या होत्या. बिल्कुल, देखिए डायरेक्ट हिट की जरूरत थी। अब सब तो जॉन्टी नहीं है जो एक स्टंप पे निशाना साधे। 6 रन बिना कोई विकेट के। रिवर्स खेला, अब की बार कोई मौका नहीं, बुलेट। 4 रन, ये है प्रतीक पाटिल और ये है उनका अंदाज। टार्झन ऑफ टेंबोली. आनंदवाडीची स्पर्धा संपूर्णतः गाजवली भिवंडीच्या टीम मधून खेळत असताना ह्याच प्रतीक पाटीलनं, आणि खरं तर या स्पर्धेमध्ये तो ही पहिलीच मॅच खेळतोय. क्यों बोल रहे हैं आप ढोलेकर चषक को? वहां पे तो उन्होंने कमाल कर दिया था। अगदी, आणि त्या चषकाचा विजेता संघ देखील राहिला होता, तो म्हणजेच
जय हनुमान टेंबोली संघ आणि नायरा ट्रॅव्हल्स सलमान शेख यांनी तो संघ पुरस्कृत केला होता आणि हा फटका स्विच हिटचा कमाल टायमिंग विथ द स्विंग विथ द टर्न एक्झिक्युशन बघायला मिळते आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 10. अच्छा एनालाइज किया आपने विद दी स्विंग गेंद को बल्ले पे लपेटा था. एक ओवर 10 रन बची हुई, अब 24 गेंदे नहीं है, बची हुई 20 गेंदे, 20 गेंदों में रन चाहिए. हो, कारण 4 चेंडू कमी खेळायचे आहेत. लेकिन सराहना करनी होगी ग्रामीण टेनिस क्रिकेट की. क्या टेलीकास्ट किया उन्होंने श्याम सेठ दलवी के शो को. एक वेगळाच रंग या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. जीत खोत आलाय वेगवान गोलंदाज. ओहो, जेवढा वेगाने टाकलाय त्याहून दुपटीच्या वेगाने बॉल उडवलाय सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट इस्ट लॉंग ऑन, सीमा पार सिक्सर. आणि पंचांना चेक करायचंय फ्रंट फुट. क्या कमाल का शॉट खेला है. आगे रखी भी गेंद थी जीत खोत की, फॉलो थ्रू कितना अच्छा है, वहां पे देखने वाली बात रहेगी. क्या टेलीकास्ट है, यही सही व्यू रहता है जहां पर अंपायर चेक करता है. फेयर डिलीवरी, लेकिन शॉट को देखिए, कमाल का स्ट्रोक. तीर निकला कमान से, जा मिला आसमान से, जीत खोत को भेज दिया है चंद्रयान यात्रा पर 6 रन. क्लासिकला फटका होता. चर्चा आपण तीच करत होतो की विरेश पाटीलनं पूर्णपणे जबाबदारी घेतली या स्पर्धेमध्ये बॅटिंगची आणि आज या महत्वाच्या सामन्यामध्ये तो चांगला खेळतोय. ओ, पुन्हा हुक केला, शॉट ऑफ लेंथ बॉल, आणखी एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेटिंग फॉर द अंपायर्स डिसिजन. यस, अनदर मैक्सिमम सिक्सर. ग्रेट बैटिंग. ये भी खिलाड़ी अजीब है विरेश, या तो जल्दी जाते हैं या तो मैच लेके चले जाते हैं. ना आता इथून बॅक टू बॅक 2 सिक्सर आपल्याला बघायला मिळाले ते विरेश पाटीलच्या बॅटमधून आणि या दोन्ही सिक्सरनं आता पूर्णपणे दबाव कमी केला आणि जीत खोत महत्वपूर्ण गोलंदाज आहे त्याच्या विरुद्ध आक्रमण आपल्याला बघायला मिळालंय. देखिए मजबूत कड़ी पे जब आप वार करते हैं समीर, तो बाकी की कड़ियां खुद ब खुद खुलती है. और वो जो कहते हैं ना, लोहा गर्म हो तो ये हथौड़ा चलाना चाहिए. बेहतरीन हुक शॉट एग्जीक्यूट करते हुए विरेश पाटिल. 22 बघता बघता आता स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचल्यात. ओ, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, डॉट बॉल आलाय. दूर से खेले थे. लगभग दीपक सुतार कमेंटेटर रहते तो कहते गेंद कसारा में थी और बल्लेबाज कर्जत में. नाही, प्रत्येक समालोचकाचा एक वेगळा अंदाज बघायला मिळालाय. परंतु 19 धावा दूर आहे विजयापासून टेंबोली टीम. वालक्यात फ्लिक केला, सॉफ्ट हँड टर्न करत असताना बॉलला डीप मध्ये मिड विकेटला. चालू सामन्यातील विजेता संघ सेमीफायनल नंबर 2 मध्ये पोगावच्या विरुद्ध खेळणार आहे. नाइसली प्लेड, टक्ड अवे ऑन दी ऑन साइड बाय विरेश पाटिल. स्ट्राइक रोटेट केली आणि एका धावेने स्कोर आता पुढे 23 आकड्यावरती. पॉवर प्लेचा योग्य वापर करण्यात आला. शेवटचे आता 2 बॉल या पॉवर प्ले मधील बाकी आहेत आणि जीत खोतला कमबॅक करावा लागेल. प्रतीक आहे, हेलिकॉप्टरचा अंदाज, उडवला बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक सिक्सर. क्या कमाल का शॉट है. थोड़ी देर के लिए तो मानो ऐसा लगा हो कि इस देवड़ूम के बिग शो में MS धोनी आ गए हो. खोद के निकाला जीत खोद की गेंद को. सुपर्ब एलिगेंट, अमेजिंग फ्रॉम प्रतीक. और एक बात तो है, नाम में जीत है लेकिन ये जिद्दी प्लेयर है. हो, शेवटच्या बॉलवर सिंगल कंप्लीट करत असताना स्ट्राइक आपल्याकडे ठेवली आणि याच बरोबर आता 2 ओव्हरचा केस संपन्न. 30 धावा धावफलकावरती आणि आता 11 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील ते 14 मध्ये 11 धावा करायच्या आहेत. बिल्कुल. टीवी मॉनिटर पे इक्वेशन 14-11 का आना चाहिए, लेकिन मैं आपकी मजबूरी समझ रहा हूं. ए पाक, काय फटका होता. हेलिकॉप्टर अगदी क्लोज व्ह्यू तुम्ही पाहतायत. एक्सप्रेशन्स साठी करत राहा. कॅमेरा लेन्स कॅमेरा आपण बघतोय आणि काय टेलिकास्ट केल्या स्पर्धेचं. ग्रेट. योगेश पाटील देखील आता खुश आहेत ज्या प्रकारे टीमचं प्रदर्शन
योग्य तो आपल्याला बघायला मिळाला आणि सातत्याने वधुस्फोट या नावानं टेंबोली संघ खेळत आलाय. तैयार हुए रहे अगले मैच के लिए, गजा नहीं तो मजा नहीं. उनके सपूत जो 12वें खिलाड़ी बन के आते हैं, 14 में 11 चाहिए. विकेटों के लिए बामन डोंगरी मानो ऐसे तरस रही है जैसे पानी के लिए सहरा में प्यासा तरसता हो. विकेट शिवाय पर्याय देखील नाही आता. एकच पर्याय, विकेट प्राप्त करा आणि मॅच मध्ये कमबॅक करा. एग्जैक्टली वो भी गुच्छों में. जिस तरह गुलदान में फूल रहते हैं उस तरह. ओ आगे बढ़ के खेलने की कोशिश, देखना क्या कुछ हुआ है. गेंद डिपिच गली में गई है. ओ माय गॉड, क्या रनिंग हो रही है. चुरा लिया है तुमने जो दिल को, नहीं चुरा लिया है तुमने जो रन को. आणि अशा चोरीचा धावा जर तुम्ही इथे दिला तर मग स्पर्धेमध्ये टिकून राहणं कठीण होणार आहे. आता 9 धावांची आवश्यकता असेल आणि अजूनही आपण बघतोय की 1 वाजून गेले तरी देखील चांगल्या प्रमाणे प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेट या वायदेवरून. 13-9 गेंदबाजी कर रहे हैं आदित्य पाटिल. फिर हल्के हाथों से केवल फ्लिक वर्क कर दिया गैप में. 1 रन बना, 2 आराम से बनेंगे. आज लग रहा है कि मैदान में खेल क्रिकेट का हो रहा है, लेकिन प्रतीक पाटिल ऐसे भाग रहे हैं जैसे वो रनिंग अवार्ड जीतना चाहते हो. नाही, ज्या ठिकाणी सुईची गरज आहे तिथे तलवारीचा काम नसतो. उनको पता है, वो बहुत बार झेल चुके हैं, तो दूध का जला छाछ फूक के ही पीता है. 7 धावांची गरज आहे. हल्के हाथों से हवा में खेला है, फील्डर से दूर, 2 बने, तीसरे की दौड़ लगा चुके हैं. नहीं नहीं आना चल रहा है. हालांकि दूसरे रन के बाद थोड़ा रिलैक्स हो गए थे. 3 दूरियां हैं. बॅक टू बॅक 3 वेळा आपण डबल पाहतोय. ये सबसे सरदर्द रहता है फील्डिंग साइड के लिए, क्योंकि मुंबई की लाइफलाइन लोकल है और क्रिकेट की लाइफलाइन सिंगल और डबल है. रिवर्स खेला है, कोई खिलाड़ी नहीं, अब जाकर आए हैं. और ये लगता हुआ पहला झटका. हालांकि जहां खेलना चाहते थे वहां तो नहीं खेल बैठे. खेलना चाहते थे पॉइंट पे और गेंद गई कवच में. वॅक्सिन रिप्ले मध्ये देखील ते स्पष्ट आपल्याला दिसतंय. खरं तर खेळायचं होतं इकडनं पॉइंटच्या दिशेनं, परंतु बॉल आला कवचला. प्रॉपर टायमिंग झालेला नाहीये आणि प्रतीक पाटीलनं पहिल्यांदा असा एक रिस्की फटका खेळण्याचा प्रयत्न केला. संदेशनं कोणत्याही प्रकारे चुकी केलेली नाहीये, चांगला झेल पकडला आणि फायनली पहिला धक्का. एक रीजन ये भी था, स्क्वायर कैमरे से बताया जा रहा था, गेंद थोड़ी आगे भी आई थी, बल्ले का मुंह जल्दी बंद हुआ था और अपने आप को पूरी तरह घुमा नहीं पाए थे. पिछले 5 रातों से क्रिकेट के प्रेमियों का एक ही एम, एक ही लक्ष्य, लक्ष्या चषक देवडुंग. ओ लूज शॉट, अधूरे मन से बल्ला हरा दिया था आदित्य भोयर ने. हालांकि बहुत अच्छे पुलर हैं. देखिए 8-5 का इक्वेशन, 9-5 का इक्वेशन है, लेकिन एक गेंद मिली ना, इनको तो काम तमाम. ओ चांगला मोठा फटक्यांसाठी ओळखला जातोय आई खेळाडूला. 9 में से एक गेंद. बहुत खूबसूरत ऑफिस टर्न कर दिया है आउटफील्ड में. 1 बना, आराम से 2. दिस इज द सेंसिबल क्रिकेट. तीसरे के लिए जा रहे हैं. आणि 3 धावा त्या ठिकाणी पूर्णही झाल्या आणि आता 2 ओव्हर मध्ये म्हणजेच 8 बॉल मध्ये करायच्या त्या 2 धावा. विजयाकडे अग्रेसर तर दिसतात, परंतु 4 बॉल जे कमी आहेत ना, तो दबाव थोडासा नक्की असेल. चला पोगाव टीम आपणही तयार राहायचं आहे. अगला मैच भिवंडी के ये कोने से लेकर वो कोने तक लोग जागे रहेंगे, क्योंकि पोगांव बनाम टेम्बोली.
रिसेंटली आपण पाहिलं तर आम्ही डोलेकर चषकामध्ये या दोन टीम मध्ये सामना आपल्याला बघायला मिळाला होता, परंतु अद्याप या मॅचचा निकाल येणं बाकी आहे सर. लेकिन लगभग 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 कोई करिश्मा ही हो सकता है ये मैच को जीते बामन डोंगरी. अगदी क्लोज फिल्डर्स तुम्हाला आता बघायला मिळतील आणि गोलंदाजी करण्यासाठी येतोय चौथ्या ओव्हरमध्ये भानुदास म्हात्रे. सिनियर क्रिकेटर आहे आणि नेहमीच चांगली गोलंदाजी त्याच्या वतीने बघायला मिळाली आहे. समोर आदित्य फक्त स्टिअर केला, बॉलला येऊ दिलं शेवटच्या क्षणाला आणि एक धाव त्या ठिकाणी पूर्ण. म्हणजे आता इकडनं टेंबोली संघ पराभूत तर होणार नाही, कारण सुपर ओव्हर या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे आता इथून करायचे आहेत 7 बॉलमध्ये फक्त एकच धाव आणि फटका विजयाचा विजयी चौकार आपण पाहतोय वीरेश पाटीलच्या बॅटमधून. आणि याचबरोबर सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवलाय तो म्हणजेच वनु स्पोर्ट जय हनुमान टेंबोली संघानं. चला तर लगेचच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार या ठिकाणी आपण देणार आहोत आणि टॉसही केला जाणार आहे. वनु स्पोर्ट जय हनुमान टेंबोली आणि टीम जय हनुमान पोगाव. चला तर दोन्ही कॅप्टनला प्रथमतः विनंती करूया. अविनाश शेळके आणि परेश गोराटकर, आपण टॉस करण्यासाठी प्रथमतः यायचंय आणि मॅन ऑफ द मॅच